आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साहेब नमस्कार, आले आहे मी। अहो काय हे, ही काय वेळ झाली कामावर यायची? त्यात अचानक तुम्ही काल सुट्टीवर गेलात। नुसता मनमानी कारभार चालू आहे तुमचा। आता बघत नका बसू ताई, लागा कामाला। हो हो साहेब, बाई उठ ना, मी करते। किती राहिले? हे काय झालंच आहे, 10-12 पोळ्या राहिल्यात। थोडीच ऑर्डर आहे आज। हो अहो तुम्ही फिरायला गेलात तर आम्हाला कल्पना तरी द्यायची ना। अहो तुमचा डबा रेडी करून ठेवलाय आम्ही। आधीच ही मेसची मुलं गावी गेली आहेत आणि आता हे जॉबवाले पण गायब झाले तर धंदा करायचा तरी कसा? आधीच चपात्या कमी आहेत, जरा पटापट हात चालवा। हे असं चालू राहिलं ना तर मेस बंद करावी लागेल मला। भावना मॅडम, तुम्ही नका काळजी करू, मी आहे तुमच्या सोबत। तुम्हाला काही नाही होणार। सिद्धिराज, खरंच थँक्यू। आज तुम्ही वेळेवर पोहोचलात म्हणून, नाहीतर त्या गुंडांनी काय केलं असतं ना, कोणाच ठाऊक। अच्छा, मला एक सांगा, तुम्हाला नेमकं कशासाठी पकडलं होतं त्यांनी? आनंदींच्या हक्क सोडपत्रावर सह्या हव्या होत्या त्यांना, आणि आनंदींच्या हक्क सोडपत्राचा ध्यास फक्त 2च लोकांना, रवी आणि सुपर्णा। सिद्धिराज, मला वाटतं आपण इथनं निघूया, मला इथे खूप भीती वाटते। ठीक आहे, चला मी सोडतो तुम्हाला, या। जयंत, अरे ते कुठेच दिसत नाहीयेत ते। तू प्लीज आज चल, आता मी वॉचमॅनचा मॅटर बघून घेईन नंतर, ओके? जयंत, अरे तुला कळत कसं नाहीये? वॉचमॅन दादा कधीच असं करत नाहीत। हे बघ, ते इथेच बसून असतात, त्यांच्या कामात चोख आहेत ते। आज अचानक कसे गायब झालेत? याचा अर्थ नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असणार आहेत। मला सांग, तू फोन केलास त्यांना? हो जानू, मी फोन केला होता, मग त्यांनी उचलला नाही। बघ जयंत, बघ, ते तुझा कॉलही उचलत नाहीयेत, म्हणजे नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले असणार आहेत। मी काय म्हणते, आपण त्यांच्या घरच्यांना कॉल करूयात, नाहीतर सरळ त्यांना बाहेर शोधायला तरी जाऊयात, नाहीतर एक काम करूयात, पोलिसात जाऊन कंप्लेंट करूयात। जयंत, काही काय बोलते जानू? वॉचमॅन हरवलाय अशी पोलीस कंप्लेंट करायची आपण? अरे वॉचमॅन असला तरी माणूसच आहे ना तो। स्टॉप इट जानू। अरे आता काय झालं जयंतला? मी काही चुकीचं बोलले का? हा चिडलाय का माझ्यावर? काय करू मी आता? हे वॉचमॅन दादा पण ना कुठे गायब झालेत काय माहिती, उगाच टेन्शन देत आहेत। कुठे गेले असतील हे वॉचमॅन दादा? देवा, पण ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुरक्षित ठेव। जयंत, सिद्धिराज, मी रिक्षाने जाते। थांबा मॅडम, मी सोडतो तुम्हाला, चला। आता कुठे चाललायस तू? मंदिरात काम अर्धवट सोडलायस, ते पूर्ण करण्याकरता आताच्या आता मंदिरात चाल। पप्पा, मी भावना मॅडमला सोडल्याशिवाय कुठेही येणार नाही। खरंच बाई, अगदी 7.5 चिकटल्यासारखी माझ्या नातवाच्या आयुष्याला चिकटली आहेस। अगं कधी त्याची पाठ सोडणार आहे ते त्या देवालाच ठाऊक। आजी, वाटेल ते बोलू नकोस। तुला माहितीये त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला होता? किडनॅप केला होता त्यांना। काय रे, हिला प्रत्येक संकटातून सोडवण्याचा मुक्ता घेतलायस तू? तर ठीक आहे, तू तिला वाचवलंस ना, खूप चांगलं काम केलंस। मुकाट्यानं मंदिरात चल, ती जाईल ना आपली आपली। थांबा मॅडम, हो ना मॅडम, मी तुम्हाला सोडायला येणार आहे।
आणि त्यात काही बदल होणार नाही आहे. अरे पण का कशासाठी तूच पाहिजेस? तिला हिचे भाऊ आहेत, ती त्यांना फोन करेल, ते घेऊन जायला येतील. तू कशासाठी पाहिजेस? तू चल आमच्या बरोबर, नाहीतर बघ सिंधू. नाहीतर काय काय करणार आहात तुम्ही? मी भावना मॅडमला सोडायला जातोय. चला. अरे साहेब सगळं झालंय. आणखीन काय ऑर्डर असेल तर थांबते मी. नाही निघा तुम्ही. आणि एक मिनिट, साहेब आज पोळ्या तर ते हा तुमचा आजपर्यंतचा हिशोब. उद्यापासून तुम्ही नाही आला तरी चालेल. म्हणजे आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं काम आता गेलेलं आहे, तुम्ही येऊ शकता. साहेब म्हणजे तुम्ही मला कामावरून काढून टाकताय? असं करू नका. काही चूक झाली का माझ्याकडून? चूक? तुम्ही जी तुमची रिप्लेसमेंट म्हणून जी बाई पाठवलीत ना, त्याच्यामुळे माझंच नुकसान झालं. आणि हो, सगळ्या ऑर्डर्स उशिरा गेल्या, त्यामुळे सगळ्या दिवसाचं वाटोळं झालंय. साहेब काल घरात पडले हो मी. हात मुरगळला, खूप दुखत होतं म्हणून येता आलं नाही. पण पण पुन्हा अशी चूक होणार नाही. एक शेवटची संधी देऊ. नाही नाही, माझा निर्णय झालाय. तुमचा आजचा इकडचा शेवटचा दिवस. उद्यापासून तुम्ही इथे येऊ नका. साहेब असं करू नका, असं बोलू नका. मला कामाची खूप गरज आहे. एक संधी द्या, मी पुन्हा तक्रारीची जागा ठेवणार नाही. बघा खरंच सांगते, मी हात जोडते मी तुम्हाला. कामाची गरज होती तर मग अशी सुट्टी का घेतलीत? हा सांगा ना, सुट्टी का घेतलीत? माझा निर्णय झालाय, मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही, त्यामुळे तुम्ही आता निघा इथून. आणि हो, मला माझ्या खानावळीत आता अजून रडारड नकोय. दादा 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 ऐका ना, ऐका माझं. मी 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 पाया पडते तुमच्या, पण हे बघा दादा असं करू नका. दादा हात जोडते मी तुम्हाला. तुम्ही वाटलं 4 पैसे मला कमी द्या, पण हे काम माझ्याकडनं काढून घेऊ नका. दादा दादा पाया पडते. दादा 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 मला या नोकरीची गरज आहे. नोकरीची गरज आहे.